मराठी, ते धडक ते धडक. वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घे झेपक्ष तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. आकुर्डी चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे सचिव माननीय प्रदीप कुमार खंदारे सर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई, न्यू पुणे पब्लिक स्कूल आकुर्डी निगडी प्राधिकरण पुणे सीबीएसई, डॉक्टर डी.वाय. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आकुर्डी निगडी प्राधिकरण पुणे 44, तसेच सर्व प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, पांडुरंग रिफायनरी कोलकाता आणि सिद्धी ग्रँड गोल्ड ज्वेलरी पुणे. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काडसे जिओ मराठी न्यूज. आमच्या वडिलांचा धाक माझ्यावर 100%. मी जगात फक्त एकाच माणसाला घाबरतो, माझ्या वडिलांना घाबरतो. दुश्मन पे वार कर, हौसलों को चीर दे, टुकड़े हजार कर, नाच खेल मौत का जीत की धुन बना, जीत का गुमान कर, प्रहार कर, देश पर प्रहार है, गुमान कर, घमंड कर. ज्या दिवशी लोक सांगतील त्या दिवशी सुहास बाबर 100% मैदानात आहे आणि मी आलो की तुमचा पालापाचोळ केल्याशिवाय आम्हाला एवढी खात्री मी तुम्हाला देतो. मतदारसंघातील धाडसी, जिगरबाज आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय सुहास भैया बाबर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सतीश दादा निकम, तालुकाध्यक्ष शिवसेना शिंदे गट आणि सरपंच नागनाथ नगर, तसेच माननीय हनुमंतराव तात्या निकम माजी सरपंच आणि माननीय पैलवान सूरज दादा निकम युवा मंच नागनाथ नगर. संजय काका पाटील समर्थक आणि रोहित पाटील समर्थकांमध्ये जोरदार घमासान सुरू झालाय. आराराबांनी बंद केलेला डान्स बार विट्यात सुरू होता, त्यावेळी तुम्ही कुठे होता? त्यामुळे रोहित पाटील यांनी राजकीय स्वार्थासाठी नौटंकी करून स्टंटबाजी करू नये. आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार संजय काका पाटील यांना खानापूर मतदारसंघातून तब्बल 75,000 मतांचे लीड मिळेल असा विश्वास व्यक्त करत खासदार समर्थक शंकर नाना मोहिते यांनी रोहित पाटील यांचा समाचार घेतलाय. रोहित दादा, माझा एक सवाल आहे तुम्हाला. काही एक वर्षापूर्वी ज्या वेळेला विट्यामध्ये डान्स बार चालू होता त्यावेळेला विट्यातील अनेक लोक आपणाला येऊन भेटली होती. आबांनी जे काम सत्कार्य केलेलं होतं ते तुम्हाला पुढे न्यायची फार मोठी संधी होती, परंतु विट्यामध्ये आपल्या शिवेशेजारी हाकेच्या अंतरावर डान्स बार असताना देखील आपण त्याकडे दुर्लक्ष केलं. आम्हाला वाटलं तुम्हाला माहिती नसेल. विट्यातील अनेक लोक तुम्हाला येऊन भेटले, तिथे भेटल्यानंतर तुम्हाला सगळी परिस्थिती सांगितली, मात्र त्या परिस्थितीमध्ये देखील आपण याच्यामध्ये लक्ष घातलं नाही किंवा आपण त्या वेळेला आंदोलन केलं नाही, उपोषण केलं नाही. मात्र आता पाणी येणार आहे हे लक्षात आल्यानंतर आपण काय केलं, गोधडी घेतली, दुपारी बसला, संध्याकाळी सलाईन लावली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपोषणावरून उठला. तर असं तुम्ही जे वागताय ना आणि ही नौटंकी करताय ना, तर हे चुकीचं आहे. ही अशी नौटंकी तुम्ही करू नका, याचा काही फायदा होणार नाही. तुम्ही जर करायचं असेल तर चांगल्या पद्धतीने सामाजिक कामामध्ये काम करायला पाहिजे, अन्यथा जनता तुमच्या ज्या नौटंकी आहेत, चमकोगिरी आहेत, ह्या ओळखून आहेत. प्रथम स्वर्गीय आराराबा पाटील यांना अभिवादन करतो. परवा आमचे सहकारी मित्र रोहितदादा यांनी सांगलीमध्ये एक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. खरं पाहता आंदोलन कसं करावं हे जिल्ह्याला नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला आम्ही दाखवलेलं आहे.
अनेक वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे आंदोलनं केली आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. परंतु आता आपल्या जिल्ह्यामध्ये काही लोकांचं नौटंकी करायचं काम चालू आहे. स्वर्गीय आबांचं काम मोठंच होतं, परंतु आत्ता जी काही त्यांचे वारसदार काम करायला लागलेले आहेत, नौटंकी करायला लागलेले आहेत, हे चुकीच्या पद्धतीने कुणाचं तरी ऐकून करायला लागलेले आहेत. माझं त्यांना एक प्रामाणिक सल्ला आहे की कुणाच तरी ऐकून अशा नौटंकी न करता तुम्ही कामावरती लक्ष द्या. दुसरा विषय असा आहे की आमचा खानापूर तालुक्यामध्ये डान्स बार चालू होता. त्यावेळे माननीय रोहितदादांना देखील लोक भेटलेली होती आणि त्यावेळी त्यांनी थातूरमातूर उत्तर देऊन, उडवाउडीची उत्तर देऊन त्याकडं दुर्लक्ष केलं. ज्या आबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डान्स बार बंद केला आणि एक गोरगरीब आणि समाजातील महिलांना एक न्याय द्यायचा विषय केला, मात्र त्यांचंच वारसा चालवत असताना फक्त त्यांच्या सहानुभूतीचा वापर करायचा, सहानुभूती मिळवून फक्त मतं विकत घ्यायची, मतं मिळवायची, हे असले उद्योग न करता तुम्ही जर अशा गोष्टीमध्ये जर लक्ष दिलं तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लोक चांगल्या पद्धतीनं मानतील. तुम्ही आता काय करताय की तुम्ही फक्त आबांच्या स्टाईलमध्ये भाषण करायचा प्रयत्न करताय. आबांच्या स्टाईलमध्ये भाषण केल्यानं कोण नेता होत नाही, कोण राज्याचा नेता तर सोडूनच द्या, तुम्ही आमदारसुद्धा होणार नाही. तुम्ही लोकांच्या मध्ये जा, काम करा आणि मग तुम्हाला लोक विचारतील किंवा तुमच्या पाठीमागे उभं राहतील. लढाई लढत असताना, राजकीय लढाई लढत असताना तुम्ही आज प्रभाकर बाबा ज्या पद्धतीनं मतदारसंघामध्ये फिरतायत याचा धसका घेऊन तुम्ही जर काही असं उपोषणासारखे नोटिंग वगैरे करायला लागला तर त्याला आता जनता चांगलीच ओळखून आहे. अशा नौटंकीला आता कोण दखल घेणार नाही, फक्त ते तुमचा चमकोगिरीचाच विषय होईल. त्यामुळं असे येणाऱ्या काळामध्ये कोणते उद्योग न करता तुम्ही कामावरती लक्ष द्या. मी असा माझा तुम्हाला सल्ला राहतो. विषय तुम्ही जे उपोषण केलं ते उपोषण 8 TMC पाण्याचा विषय होता. तुम्ही निवेदन दिलं होतं, निवेदन दिल्यानंतर तुमचे जे काही विषय झाले तर ह्या विषयामध्ये मग जयकुमार मोरे असतील, अनिल भाऊ असतील आणि या जिल्ह्याचे लाडके खासदार संजय काका पाटील असतील यांनी अतिशय प्रयत्न करून अनेक वेळोवेळी मिटिंगा घेऊन यासाठी पाठपुरावा केला आणि ते अंतिम टप्प्यात आलं आणि हे तुम्हाला कुठून तरी माहिती मिळाली आणि या माहितीच्या आधारे तुमची मतदारसंघात होत चाललेली गच्छती थांबवण्यासाठी तुम्ही हा उपोषणाचा स्टंट केला आणि दुसऱ्या दिवशीच तुम्ही उपोषण सोडण्याचा प्रयत्न केला. उपोषण सोडलं हे कुठंतरी लोकांच्या नजरेत आलेलं आहे की तुम्ही काम करू शकत नाही आणि काही काम करू शकत नसल्यामुळंच तुम्ही ह्या अशा पद्धतीच्या स्टंटबाजी करायला लागलेला आहे. तर मी तुम्हाला सांगतोय की एखाद्यानं दुसऱ्याने केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका येणाऱ्या काळामध्ये आणि तशाच पद्धतीनं तुम्ही जर लोकांच्या मध्ये राहिला तर तुम्हाला लोक ओळखतील. अन्यथा प्रभाकर बाबांनी जे आज तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध काम चालू केलेलं आहे, या कामाचा धसका घेऊन येणाऱ्या काळामध्ये मग तुम्हाला त्याचा निश्चित फटका बसेल. अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण जिल्ह्यात आहे. विनाकारण कुणाचं तरी तुम्ही ऐकून त्या वातावरणाला कलुषित करण्याचा प्रयत्न करू नका. तसेच माननीय खासदार संजय काकांनी आपणाला पाठीमागच्या इलेक्शनला आबांच्या पश्चात सुमन वहिनींना जी मदत केलेली आहे इलेक्शनला ती देखील आपण विसरू नका. उपकाराची परतफेड अपकाराने करू नये ही एक म्हण आहे आपल्या समाजामध्ये. त्या पद्धतीने तुम्ही वागू नका आणि येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करा आणि कुणाचंही न ऐकता असे स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा जनता तुम्हाला त्याचं त्याच पद्धतीने उत्तर देईल. हा माझा प्रेमाचा सल्ला राहील रोहितदादांना. शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर हॉटेल सुयश कडून आता ग्राहकांसाठी लॉजिंगची खास सुविधा उपलब्ध. विटा शहरापासून केवळ 10 किलोमीटर अंतरावर आणि निसर्गरम्य वातावरणात प्रायव्हसी देणाऱ्या रूम अगदी स्वस्त दरात.
आपल्या प्रियजनांसोबत राहण्याची आणि सुरक्षिततेची उत्तम सोय म्हणजे हॉटेल सुयश अँड लॉजिंग. पत्ता विटा कराड हायवेवरील भगतमळा फाट्यापासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर, विटा वांगी रोड, घोलमळा चौक, भाळवणी. संपर्क 74 17 22 68 94. जिओ मराठी, ते धडक